रामकृष्ण हरी माऊली वारीच्या वाटेवरती आहोत। वारीच्या वाटेवरती असंख्य भाविक भक्त या ठिकाणी म्हणजे जर बघितलं तर येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करताना पाहायला मिळतात। या ठिकाणी पांडुरंगाचे भक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी वारी आणि तुमचं नाव काय आणि कधीपासून हा संकल्प आहे केळी वाटिपेचा? माझं नाव रेखा अमोल मेमाने। संकल्प म्हणजे माझं लग्न व्हायच्या अगोदरपासून मिस्टर हेच करतात ते आणि माझं लग्न जसं झालंय तेव्हापासून मी पण त्यांच्यासोबत हेच करते आणि मला खूप आनंद वाटतोय वारकऱ्यांची सेवा करण्यात। असं वाटलं नाही का हे काय आता लग्न झालं, आता लग्नाच्या अगोदर होतं ठीक होतं, आता बस झाला, आता असं काही वाटलं? नाही, काही नाही। याच्यातून काय मिळतं आणि खूप आनंद वाटतो। आनंद वाटतो असं काही एखादं काम आहे की जे सिद्धीस नेण्यासाठी पांडुरंगाची धावा केला आणि ते काम झालं किंवा कठीण परिश्रम? नाही, आता जे आहे ते सगळं पांडुरंगामुळेच आहे आणि जे भेटतंय ते सुद्धा पांडुरंगामुळेच भेटतंय। नक्कीच पांडुरंगाची सेवा आणि पांडुरंगाच्या सेवेनं जो आनंद मिळतो आहे तो जगात कुठेच आनंद मिळणार नाही। वारी ही संस्कृती आहे, वारी जपली पाहिजे आणि वारीच्या वाटेवरती असलेल्या वारकऱ्यांची सेवा झाली पाहिजे, हाच मनोभाव या ठिकाणी आहे। ताई काय नाव आहे तुमचं? शीतल भांडवलकर। शीतलताई, कधीपासून तुम्ही हा म्हणजे संकल्प आहे की केळी वाटप असेल किंवा वारीच्या येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करताय? गेले 3 वर्ष झालं मी स्वतः येते केळीसाठी, म्हणजे केळी वाटप। काय वाटतं हे समजा आता 400-500 कॅरेट तुम्ही केळी वाटताय तर घरचे सांगतात ज्यावेळेस केळी वाटप करायची अनेक सांगत नाही, म्हणजे केळी वाटून खूप आनंदच भेटतो, तर आपण काहीतरी देतोच म्हणजे ना त्यांच्यासाठी। पैशापेक्षा केळी म्हणजे काहीतरी देणं हेच खूप मला महत्त्वाचं वाटतं, म्हणून नक्कीच वारकऱ्यांची सेवा करणं हाच आमचा धर्म आहे आणि ही संस्कृती आहे। रामकृष्ण हरी माऊली आपण आहोत वारीच्या वाटेवरती आणि वारीच्या वाटेवरती अनेक भक्त वारकऱ्यांची सेवा करतात। संत तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण सध्या आलेलो आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर हा पूर्ण ऐशर आहे आणि बाजूचाही ऐशर आहे, म्हणजे सर्व हे याच्यामध्ये केळी आहे। साधारण किती केळी असेल, किती डझन असेल तर किती कॅरेट केळी आहे? ही 450 कॅरेट केळी, 450 कॅरेट केळी। आणि जर बघितलं तर येणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी केळी वाटप या ठिकाणी होते। हे कुठलं ट्रस्ट आहे किंवा कशा? नाही, आमचं प्रायव्हेटच आहे, आमचे मित्र सर्कल आहे सगळं, ते करतात सगळं। का वाटलं बरं वारीमध्ये आपण केळी वाटावी? आम्ही एक 7 ते 8 वर्ष झालेले करतो आम्ही केळी वाटप असंच। 7-8 वर्ष हो। आणि वारीमधून 7-8 वर्ष तुम्ही केळी वाटप करताय, या सगळ्यामधून काय निष्पन्न होतं, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे पांडुरंग काय देतो वारी? भरभरून देतो, भरपूर। काय साक्षात्कार काहीच गरजच नाही ना, आपण देतोय मोकळ्या मनाने भरपूर, आणि देव पण आपल्याला भरपूर देतोय। पांडुरंग सुद्धा आम्हाला भरपूर, आम्ही जसं मोकळ्या मनाने जवळपास 400 कॅरेट म्हणजे आजचा जर रेट लावला तर त्याचा रेटही 50 रुपयाच्या पुढे आज 1 डझन केळी विकली जातात, तर 400 कॅरेट केळी या ठिकाणी वाटप केली जात आहे आणि हे सर्व वारकऱ्यांची सेवा आहे। तुझं नाव काय? वेदांत अमोल भांडवलकर। काय सांगशील वारीबद्दल? खूप छान आहे वारी, म्हणजे असं हे अख्ख्या वर्षातून एक पवित्र दिन असतो ज्याच्यात अख्खे म्हणजे महाराष्ट्राचे लोक वारी करतात पंढरपुराची। वर्षातला एक दिवस वारी आमच्या दारातून जाते, तर त्या वारीला काहीतरी आमचं देणं लागतं आणि ही वडिलांची परंपरा आहे, वाडवडिलांनी जी परंपरा पुढे नेत आहेत आणि ते संस्कार या मुलांवरती रुजले जातात आणि याच पुढे ही पिढी सुद्धा वारीची सेवा करेल हीच भावना मनात आहे। काय वाटतं बरं, वडील ज्यावेळेस सांगतात की आपल्याला वारीला खाऊ वाटायला जायचंय किंवा केळी वाटप करण्यासाठी जायचंय, तर काय वाटतं त्यांच्याबद्दल? आपल्याला उत्सुकता होते, असं म्हणजे असं वाटतं की सगळ्या माऊल्यांना खुश करून आपल्याला काहीतरी त्यांना द्यायला पाहिजे। नक्कीच माऊलींच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच आमच्यासाठी सर्व काही आहे। ही भावना या चिमुकल्याची आहे, हीच भावना प्रत्येक या ठिकाणी उपस्थित सर्व वारकऱ्यांची सेवा करणाऱ्यांची आहे। असंच भेटत याच वाटेनं संत तुकोबाराय पालखी जाते आहे आणि संत तुकोबाराय सुद्धा याच वाटेनं वारीला गेले आणि माऊलींच्या संत तुकोबारायांच्या गजरामध्ये असंख्य वारकरी वारीला जात आहेत आणि त्या वारकऱ्यांची सेवा व्हावी। वारी म्हणजे संस्कृती, वारी म्हणजे आमचा जिव्हाळा, वारी म्हणजे आमचा श्वास आणि वारी जगण्या मरण्याचा नक्कीच ध्यास आहे। असंच भेटत राहूया। रामकृष्ण हरी, आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजा।